नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण बोलूया एक असा चित्रपट जो पाहताना आपल्याला राग येतो। आपण दात चावत तो चित्रपट पाहत असतो। अशी विचित्र विक्षिप्त लोक कशी असू शकतात यावर आपल्याला विश्वास बसत नाही आणि त्याचं नाव आहे वेलकम होम। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत कश्मीरा इराणी, स्वारदा थिगले, शशि भूषण, बोलोराम दास, टीना भाटिया। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत पुष्कर महाबल। पहिले बोलूया स्टोरीबद्दल। दोन स्त्रिया जनगणना करायला एका अनोळखी जागेत असणाऱ्या एका बंगल्यावर जातात। असा बंगला जो मुख्य वस्तीपासून फार दूर आहे, ना तिथे जाण्यासाठी नीटसा रस्ता आहे। तर त्या बंगल्यात गेल्यावर त्या स्त्रियांना त्या बंगल्यातील लोक विचित्र वागत आहेत असं निदर्शनात येतं, पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात। पण एकीच्या मनात राहतं की नक्की त्या बंगल्यामध्ये काहीतरी विचित्र गोष्टी घडत आहेत, म्हणूनच त्या दोघी परत तिथे जाण्याचा विचार करतात आणि ती त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरते। त्या दोघी त्या बंगल्यात फसतात। तर तिथे असं काय होतं त्यांच्यासोबत, त्या कसे अडकतात, त्या दोघी बंगल्यातून सुखरूप बाहेर पडतात का, हे जाणून घ्यायचं असेल तर हा सुन्न करणारा चित्रपट तुम्हाला बघायला लागेल। आता बोलूया अशा पॉइंट्स बद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो। वेलकम होमची स्टोरी बोललं जातं की खरी आहे। अशी घटना नागपूरमध्ये झाली होती, त्यामुळे ही स्टोरी एकदम गंभीर आणि खरी बनून जाते। असं पण होऊ शकतं का या जगात, अशी विचित्र आणि विक्षिप्त लोक असू शकतात का, असा विचार डोक्यात येतो आणि ते खूप किळसवाणं वाटतं। यातील सगळ्या कलाकारांनी काय काम केलं आहे, प्रत्यक्षात आपण त्यावेळी ते फील करतो। आपल्याला पण राग, संताप येतो, एज ऑफ द सीट एक्सपिरियन्स आपल्याला मिळतो। त्या दोघी त्या बंगल्यातून कशा बाहेर पडतील आणि त्या का परत आल्या बंगल्यामध्ये असं वाटायला लागतं। त्या नोकराला तर आपण मारलंच पाहिजे असं वाटायला लागतं आणि ह्यासाठी सर्व कलाकारांना श्रेय दिलं पाहिजे। त्यानंतर या चित्रपटाची मांडणी आणि डिरेक्शन पण टॉप नॉच झाला आहे। एडिटर आणि डिरेक्टर एकच असल्यामुळे तो थ्रिलिंग एक्सपिरियन्स तंतोतंत जुळून आला आहे। खूप सारे सीन्स रात्री शूट केलेले असले तरी सुद्धा आपल्याला भीती वाटते। कॅमेरा मुवमेंट आणि त्यांची टेकिंग ते सीन जिवंत करतात। यात सिनेमॅटोग्राफरचं सुद्धा कौतुक आहेच। आता बोलूया अशा काही सीन्स बद्दल जे बघताना थरकाप उडतो। जेव्हा नेहाचा भाऊ तिथे विचारायला येतो की त्याच्या बहिणीला तुम्ही कुठे बघितलं आहे का, पहिली गोष्ट तो तिथे कसा आला हा प्रश्न पडतोच, पण त्यानंतर त्याच्यासोबत जे होतं, दगडाने त्याला मारलं जातं, तो सीन बघून आपल्याला त्या नोकर भोला आणि त्या घनश्याम बद्दल अजून राग येतो। त्यानंतर अनुजा आणि नेहा पळून जात असतात, ते चावी घेण्याचा सीन, मग त्या जखमी माणसाने त्यांच्यावर हल्ला करणे, तो सीन आणि ते टेन्शन बिल्टअप करतं आणि आपल्याला झटके पण देतं। त्यानंतर मुले जन्माला येतात, मग ती मरतात, हे डायलॉग पण आपल्याला हिट करतात। त्यात शेवटी समजतं की ती घनश्यामची मुलगी होती, तेव्हा तर रागाचा पाराच चढतो। हे तर झाले सीन्स, पण लोकेशन निवडीसाठी सुद्धा फुल मार्क्स दिले पाहिजेत। तो बंगला शोधणे, तिथे जायला रस्ता पण नाहीये आणि त्यात तळघर पण आहे, त्यामुळे तो जिवंतपणा दिसून येतो। हा चित्रपट बघताना रॉंगटर्न सारख्या चित्रपटाची आठवण आपल्याला येते। एक विक्षिप्त, विचित्र, भीतीदायक पण वेलमेड चित्रपट म्हणून आपण ह्याकडे बघू शकतो। हा चित्रपट यूट्यूबवर आपण पाहू शकतो। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।